श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काही चांगी, नसे भक्ती चालेशही अंतरंगी, कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। नठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ध्यान योग, कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना लागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस, सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे, तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे, करोनी मुका बोल का दे अवाका, खरा जाहला नाथ जी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। षष्ठम किरण प्रारंभ। श्री सद्गुरुनाथाय नमः। धन्य माझा सद्गुरुराया, धन्य तुझी कृती सखया, चढविल्या 5 पायरिया दीप मंदिराच्या, मी केवळ पांगुळा तेवी असता आंधया, त्वा मज समर्थ केला चढाया डोंगरावरी, मी जड बुद्धी टोणपा, जाहलो भारवाही जाणपा, परी तुझे लेणे अमुपा, लिहविले अज्ञा करवी, तू होवोनी ज्ञाननाथ, बोलविला रेडा वेदोक्त, आता माधवनाथ रूपे खचित, नररेडा बोलविसी, कधी न केला अभ्यास, धरिला प्रपंचाचा हव्यास, विषय वल्गनेची हौस मज भारी होती, म्या कधीही तुझ नाही स्तविले, मनोभावेही न भाविले, तुझे रूपही नच पाहिले डोळे भरी, माया शांकरीचे थोट, गटगटा प्राशून होतो लोळत, केली नाही कधी खंत गुरुरायाची, खावे प्यावे लोळावे हेच माझे पूजन बरवे, द्रव्यास्तव हिंडावे हीच तीर्थयात्रा, प्रपंचाचे केले ध्यान, विषय सुख हे ध्येय जाण, चंचल चित्त हा ध्याता पूर्ण, ऐशा त्रिपुटीत राहिलो, जैसे शेण किडे नांदती शेणात, म्हणती आमुचा प्रासाद येथ, तैसे या संस्कृतीस प्रिय पात्र मानिले रे गोविंदा, माता पितरा ते निंदिले, बंधू जना कष्टविले, सर्वांसी ही अवमानिले मत्तपणे, तो तू आलासी धावून, तुझसी म्या पाचारिले न, करीसी लोचटपणा हसून, म्हणसी मज भिक्षा देई, माझ्या चंचल चित्ताची भिक्षा, तू मागितलीस सर्व लक्षा, परी मी केले अलक्षा, तुझ द्यावयासी, देखोनी नाथ सुताची ऐसी वृत्ती, ओतीसी निज तेजस्वी शक्ती, ओढो निघेसी कृपामूर्ती चरणांजवळी, जैसा लोह चुंबक लोखंड, ओढू निघेई आपल्याकडे, तेवी तू कृपापाशे अखंड, ओढीसी नाथ सुतासी, किती वर्णू तुझ्या उपकारा, मज कवी केले सरे सुंदरा, परी निमित्त मात्र या लेकरा पुढे केलेसी, जैसे आंग्ल युगीचे यंत्र एक, ज्याचे नाम ध्वनी लेखक, काढी मधुर स्वर अनेक, करी गायन वादन, हा प्रताप नव्हे गायंत्राचा, परी कुशल रचनाकाराचा, तेवी स्वामी सर्व कर्तृत्वाचा तूच नाथा, तू अससी माझ्या समोर, तुझे करही दिसती शिरावर, तुझी पाऊले सुकुमार हृदयी झळकती,
तू जे वदविसी ते वदेन, तू लिहविसी ते लिहीन. तुझी घेऊनी आण, सत्य हे सांगतसे. पंचकिरण हे पंचीकरण, तुवा लेखनी आणोन. आता षटकिरणांचे कण, लेखणीत ओतिसी. गतकिरणी श्री चित्रकूटात, पातले श्री योगीनाथ. चालविती पूर्व जव्रत मंदिराचे, पूजी अतिथी अभ्यागत. अन्नदानाचे वाढवी महत्व, मुक्तदार ठेवी नित्य सर्व भक्तांसी. करी मंदिर जीर्णोद्धार, स्वये कष्टोनी योगीवर. करवी नानाविध अलंकार, प्रभू कारणे. बांधी एक सुंदर गुहा, आत्मपूजा करावया. केल्या अनेक ओसरिया, पांथस्था कारणे. नाथास एकदा झाला दृष्टांत, दिसले एक महान संत. सन्मुख वृंदावन शोभत, पयोषणी तिरी. आज्ञापिती ते महंत, तुवा वृंदावन उचलावे त्वरित. जे लाभेल ते घ्यावे खचित, न्यावे निज मंदिरी. दृष्टांती दृश्य हे दिसता, गेले नाथजी पयोषणी पंथा. दिसले वृंदावन तत्वता, परी महंत नाही. खोदिले ते वृंदावन, तो झळकल्या पादुका दोन. आणवी मंदिरी नाथभूषण, करी स्थापन शुभस्थली. दर्शना येती भक्त बहुत, त्या सर्वांसी वदे आदरयुक्त. करी पूर्ण भक्त मनोरथ नाना प्रकारे. हनुमंत नामे एक वैश्य, आला श्री चरण दर्शनास. विनवी मज अनुग्रह, द्यावा ऐसा. जेणे वृत्ती समाये, देखोनी भक्ताचा निश्चय. तेई सद्गुरुनाथ अभय, सारोनी नित्य नियम सर्व. येई सत्वरी गा, आज्ञेनुसार नियम सारुन. करी गुरुचरणा अभिवंदन, दिधले मंत्रोपदेश ज्ञान. शिरी कर ठेविला, समाधी सुख त्या भक्तास. दावी प्रेमे योगीश, कृतार्थ होऊनी वैश्य. प्रभुचरणी लागला, तैपासुनी दृश्यपणे गुरुत्व. पावला श्री माधवनाथ, करी कृतार्थ शरणागत भक्तजना. मोरशास्त्री नामे ब्राह्मण, होता बहुशास्त्र व्युत्पन्न. नाथचरणी ठेवी मन सद्भावाने. पूजाया गुरुनाथ चरण, स्वगृही नेई एक दिन. प्रेम भावे कर जोडून, बैसला सन्मुख देखुनी. त्याचा भाव पूर्ण, नाथ म्हणे सोडी चिंता दारुण. तुझ होतील पुत्र दोन, सत्वगुणी. तव पत्नीने केले स्नान, बैसली वृंदावनी जाण. आणिला तिजला पाचारुण, देतो श्रीफल ओटीत. हर्ष झाला त्या द्विजवरा, जाई बघाया निजदारा. वृंदावनीच देखता तारा, म्हणे धन्य गुरुराज. वृंदावन हे पार्श्वदारी, नाथ कधी न येती माझे घरी. ऐसे असता खूण खरी, कैसी कथिली. कांतेसी म्हणे तुझ प्रसाद, देती श्री योगाभ्यानंद. आज लाभले निधान प्रचंड, पूर्व पुण्ये. सती नाथपदी ठेवी डोई, नाथे दिधले बिल्व फळ पाही. 3 बीजे काढून देई, होई पुत्रवती म्हणे. प्रभूची वाणी फळा आली, 2 पुत्र 1 कन्या प्रसवली. ऐसी लीला सजविली, चित्रकूट करवीस. पयोषणी तिरी जाता नाथ, दिसला एक वृषभ पीडित. अंतकाळींच्या वेदना भोगीत, जाहला व्याकुळ. आली दया करुणा घना, मारिली एक थापटी चरण. नको सोडू रे जीवना, राही 5 वर्षे. ऐसे देता आशीर्वचन, बैल उठला खडबडून. आश्चर्य करीती जन, भोवताली. यापरी अनेक चमत्कार, करी सहजी योगीश्वर. भाविका वाटे ईश्वर, निंदका जादूगार. नाथ कीर्ती पसरे त्या प्रांती, दर्शनाची होई दाटी. त्यास प्रसाद विण मागुती, जाऊ न देई. प्रत्यही होती अनेक पंक्ती, कोणा उणे न पडो देती. साधू बैराग्यासी अर्पिती, धन धान्य. श्री गुरु स्वये निस्पृह, स्वीकारी व्रत अपरिग्रह.
त्या योगे चालले द्रव्य जलापरी. सखाराम बापू दिवाण होते बहुत दिवसांपासून. म्हणती नाथ माते लागून हे उचित नव्हे. या ते करावा काही उपाय. ना तरी जाईल नाथांचे नाव. हाती भिक्षापात्र द्यावे ऐसे दिन पातले. सांगावे काही महाराजा आता गत भली न समजा. माताजी यातजी उमजा सर्व काही. नाथ हे असती फकीर जातील निघून दूर. मग तुम्हावरीच सर्व भार राहील. तू थोर कुलाची देवता थोर पुरुषाची कांता. तुझन सोसवेल हा आघाता हीच चिंता मज. मायेचा भाव आणून बापू रडती स्फुंदून स्फुंदून. म्हणे जुना सेवक म्हणून वाटे हळहळ. जैसे गुर्जर देशीचे रडे अश्रू विण होई गाढे. तैसे नक्राश्रू गाळिले सेवकाने. कलिपुरुष बापुराव नाथ माता ही कैकई होय. करी संचार अदय नाथ माता शरीरी. बापूचा विलाप ऐकून ठकुबाई होती खिन्न. म्हणती कैसे करावे निवारण संकटाचे. बापूने माता वश केली मग पुंडाई चालविली. लोभवश वृत्ती झाली करी अनीती कृत्य. झाला भारी मदोन्मत्त बोले दुष्टितपणे नित्य. परी नाथ शांत चित्त जैसा सरोवर. बघोनी ऐसी अद्भुत शांती विनविते प्रेमे मोरे शास्त्री. भाऊ साहेब जोगही येती म्हणती सोडा वृत्तीही. नाथ संस्थान हे शुद्ध लोणी. बापू मार्जार जाईल गिळोनी. त्यास दंडावा चक्रपाणी ना तरी हानी होय. ऐकोनी वचन हे श्रीरंग म्हणे जो करील तो भरील गा. मज तयाची तगमग कासया असावी. मी ना ठेवी ना दवडवी ही सर्व प्रभूची लाघवी. मग उगीच गाथा गोवी करणे हे वेडेपण. परी भक्त करीती आग्रह आपण चालावे आम्हासह. फिरवावी दृष्टी अभिनव जमा खर्ची. माझा जमा खर्च म्या पाहिला पूर्ण जमेचा अंक देखिला. खर्च ही पूर्ण जाहला शिल्लक तितकीच. परी भक्तना सोडिती आग्रह म्हणोनी उठला नाथ देव. पाचारीला बापुराव तो भरे कापरे तयास. जो नर करी दुष्टित कृत्य तन्मन सदा भीतिग्रस्त. ओढवले दुर्दैव खचित वाटले तयासी. पाहिल्या वह्या सकळ तो दिसला असत्य खेळ. विपरीत कृती करी खळ सखाराम. श्रीजींचे अलंकार ठेविले गहाण थोर थोर. केला हो सर्व संहार नाथ भूषणाचा. खर्च दाविला जासन पार नाथांचे नावे 10,000. केला संतांचा पाहुणचार तो व्ययही असे विलग. देखोनी बापूचा खेळ विचित्र सोडिले नाही शांत चित्त. परी म्हणे या माया जालात व्यर्थ आम्ही पातलो. ऐशा काली ही नाथांची वृत्ती पाहता जोग विस्मित होती. म्हणती धन्य ही शांती गुरुरायांची. होवोनी क्रुद्ध मानसी जोग वदती बापूसी. तू विश्वासघातकी दिससी दुरात्मया. तुझ ऐसा कृतघ्न म्या देखिला नाही अन्य. लाविसी नाथास दूषण धिक धिक जिणे तुझे गा. आता हे कागद घेवोनी जातो न्याय मंदिरी क्षणी. निज कर्माची फळे भोगुनी येई परतुनी गृही. ऐकता जोगांची वाणी मृत्तिके समबापू जाय विरोनी. काढी नयनातुनी पाणी म्हणे मज रक्षावे. म्या अपराध घोर केला परी क्षमा करावी दयाळा. होईन पारखा कुटुंबाला नेता मज राजद्वारी. तुम्ही महानुभाव संत मज अभय द्यावे समर्था. चुकलो चुकलो नाथा म्हणोनी चरणी लागला. अवलोकुनी दीनवदना दया उपजली दयाघना. तुझ क्षमा केली जाणा आता न करी ऐसे. तो जोग विनविती प्रभूला हा दयेचा अतिरेक झाला.
बापू पात्र नव्हे क्षमेला, मज द्यावे सर्व कागद. दयेस ही मर्यादा, पाहिजे ना तरी आत्मघात होईजे. जैसे भस्मासुरासी दीजे, वर शंभूने. महाठक बापू कारभारी, केले मंदिर भिकारी. या ते सोडून देता हरी, परेशाही रुजू नवे. न सोडावे बापूसी, द्यावा मान अमुच्या बोलासी. हा सर्प प्राशुनी दुग्धासी, विष वमन करील. परीन ऐकती नाथ, म्हणती ध्वनी सोडिला इतुक्यात. तो परतुनी घेता सत्य, ब्रीद आमुचे जाईल. बापू हा केवळ निमित्त मात्र, प्रभूच जाहला मजवरी रुष्ट. आता येथे वास करणे अनुचित मज वाटे. ऐसा मनी विचार केला, परीनाथे तो गुप्त ठेविला. म्हणे समय पाहुना आपला कार्यभाग करू. देखोनी ऐसी उदारता, जोग म्हणती धन्यनाथा. ना कळे हसावे कारडावे आता, लीला ही बघोनिया. मज वाटे हा शांती ब्रह्म, किंवा रघुकुल तिलक राम. अथवा प्रगटला तुकाराम आजी येथे. मनी बहुत खिन्न होती, भाऊ साहेब गृही जाती. झाले लज्जित मोर शास्त्री, अधोवदने बैसले. तव म्हणे ज्ञान राजा, नका करू तामसी मौजा. लागतील कृमी तुमच्या बीजा, दुष्कृतीने. तामस वृत्ती हा डाग काळा, लागता आपुल्या मनवस्त्राला. तो विशोभित करील सकळा, होईल अपशकुनी. तामसे जाळिले देह नगर, फिरविला क्षेत्रावरी नांगर. तामसा समदावेदार, दुसरा नसे. महाप्राणवायू जिंकीला, विश्वाचाही स्वामी बनला. परीतमे घालिता घाला, निस्सत्व तो होय. पहा हो विश्वामित्र ऋषी, 60 सहस्त्र वर्षांचा तापसी. परीही तामसे तयासी, क्षणा माझी जिंकिले. रावण इतुका देव ऋषी, परीतमे लाविता फास त्याशी. झाली जन्माची राख कैसी, ते लोक विश्रुत. तमहा केवळ अंधकार, वृत्ती वचनाचा निशाचर. न होवो कोणावर प्रयोग त्याचा, ऐकोनी ही सात्विक वाणी. शास्त्री येती लोटांगणी, म्हणे धन्य माझा सद्गुरु धनी. वेळीच जागृती दिली, मग नाथ जाती मातेपाशी. वंदोनी सांगती तियेसी, सखा राम बापूच्या कटुकृत्यासी. मधुर शब्दे प्रभू म्हणे मीन देखिला पैसा. मज तयाची नसे आशा, बापूने लाविले दशसहस्रा अंगी माझ्या. ऐकोनिया नाथ वचन, माता झाली क्रोधायमान. म्हणे बापू ऐसा दिवाण, न लाभे इतरत्र. आणोनी संतांड्याचे खिल्लारे, केले आमुचे मातेरे. हाती भिक्षापत्र तव उपकारे, आले आमुच्या. या सर्वांसी एकच कारण, तुझ्या औदार्ये केले विघ्न. झाले मम मंदिर नग्न, आता येसी समोर. तू आयत्या पिठावरी, बसलासी नागोबापरी. तव संगे मी भिक्षे करी, होईन की खचित. पूर्वजे साठविले धन सरोवर, तुवा टाकिली नाही त्यात भर. निघालासी दिवाळखोर दुरात्मया, नाही मिळविला छदाम. घेतला फुकट कीर्तीचा लगाम. तुझ कोण म्हणेल पुरुषोत्तम, हे मज ना कळे. जा काळे कर येथुनी त्वरित, राही राही काळ अज्ञात. ना तरी आमचा कीर्तिघात, व्यर्थ होईल. नाथ माता झाली कैकई, बसली कलीच्या हृदयी. करोनी कल्लोळ ठाई ठाई, वना धाडिला नाथदेव. परी कटू निंबा माझी जैसे, अमृत भरले आपैसे. तेवी या कुदकृती माझी भासे, शुभंकर. कैकै श्रीरामा प्रती, जरी वनी न च पाठविती. तरी जगदोद्धार कृती, कैसी घडती. तेवी ठकुबाई माता थोर, हा उपकार नव्हे अपकार. पाठविला
कराया लोकोद्धार माधवनाथ. ऐकोनी मातेचे दुरुत्तर मनी तुष्टला योगीवर. म्हणे झाले कार्य सुखकर पलायनाचे. ज्यासाठी केला देह धारण त्यास्तव आली सुसंधी जाण. आता स्वैरसंचार करून जन जनार्दन सेवू. जनसेवा हे माझे व्रत जनार्दन भजन हे ध्येय खचित. जनी जनार्दन हा भाव सत्य करुणी दाखवीन. भक्त हे माझे पुत्र कलत्र भक्त समुदाय हा प्रपंच नित्य. भक्त हे माझे सकल दैवत जगतीया. मज नाही दुजा विचार देव भक्ती साचार. देव भक्त हे विष्णू शंकर मज वाटे. त्या भक्तांचे पालन करावया शीघ्र जाईन. भक्त काम कल्पद्रुम म्हणवीन जगदांतरी. भक्त ही कळवळ्याची जाती भक्त ही माझी ज्योती. भक्त हीच माझी विश्रांती त्रिभुवनी. देईन माझ्या भक्तास गुप्त धनाची मूस. श्रीमंत करीन त्यास ऐसी आवडी. मी जेथे जाईन तेथे आहे माझा जगन्नाथ. मज सवे व्यंकटेश दत्त सहज येतील. गेलो जरी खडकावर तेथे स्थापीन मंदिर. श्रीनाथांची ध्वजा शुभंकर फडकवीन. नको नको ही उपाधी निजपदी अडकली बेडी. ती तुटली आज रोकडी धन्य ठकू माता. केला जननीस नमस्कार म्हणे थोर तुझे उपकार. तोडोनी सारा पाश सत्वर दिधली फकीरी. तू गोपीचंद माते परी झाली सगळे उपकारी. तुझ लाभो संपत्तीची सरी बहुत काल. सांभाळी अपुला देव सांभाळी संस्थान सर्व. तव उपकृतीचा गर्व वागवीन. टाकोनी दिधली सर्व वस्त्रे नेसोनी कटिलंगोट नाथे. बोचरी लोटी पूर्व वस्त्रे घेई आनंदाने. वायू वेगे हे वृत्त कळले सर्व नगरात. झाला चोहोकडे कल्पांत म्हणती निधान चालले. नाथ आमुचा श्रीराम नाथ आमुचा विराम. नाथ आमुचा पुरुषोत्तम चालला दूर. काय केले ठकुबाई कैसी झालीस तू कैकई. कोणते सौख्य मिळविले आई वनाधाडोनी नाथराया. जैसी अयोध्या रामाविण तैसी करवी करी अश्रुपतन. किंवा गोकुळ जैसे हरिविण शून्य होई. करवी ही देहपुरी नाथ तिची चैतन्येश्वरी. ती जाता मृतकळा खरी कान यावी. करवी ही शांती सरोवर त्यात मंदिर कमल सुंदर. तेथे वसे लक्ष्मी मनोहर नाथ आई. नाथ आमचा प्रभाकर जाता होईल अंधकार. मग विषय निशाचर थैमान करील. नाथ आमची कामधेनू आमुचे करी पालनू. कितीही वर्णिला नाथ भानू तरी स्तुती अपूर्ण होय. ऐसी व्याकुळ झाली जनता आली धावत तत्वता. म्हणे कृपा करावी समर्था राहावे येथेच. न जावे येथोनी आपण करीतो अन्य देवालय स्थापन. तेथे करावे स्थिर आसन योगिराया. या मंदिराची स्वामिनी कैसी होईल ठकू जननी. असता पुत्र चक्रपाणी स्त्रियांचा हक्क नोहे. ही गादी श्रीनाथ पुत्रांची नोहे गा इतर जनांची. सोडा त्यागवृत्ती साची राहावे येथेच. आपण जाता देशांतरा आम्ही प्राण देऊ योगेश्वरा. आम्हा आधी संहारा मग करा हो पर्यटन. तू भूमी आम्ही चारा तू आकाश आम्ही चंद्रिका साजिऱ्या. तू वायू आम्ही कचरा राहू केवी भिन्नत्वे. तू पुलिना आम्हा कण तू ज्योती आम्ही प्रकाश पूर्ण. तू माळी आम्ही उपवन कैसे राहू तुझ विळे. नको जाऊ नाथराया तुझ हत्या घडेल सदया. नको करू हे पाप सखया पाप पुण्यातीता. ऐसे शतशः विनविती पायी लोटांगण घालिती. मार्ग प्रभूचा रोधिती घालुनी लोटांगण.
हस्ती हात बांधून करीती सजीव कुंपण, म्हणती कैसा जाईल पळून आता येथून. देखोनी भक्तांचा अट्टाहास, नाथे योजिली युक्ती विशेष, मज मातेची आज्ञा विशेष उल्लंघवेना. तुम्ही जावे आईपाशी, तिची आज्ञा आणावी मजपाशी, मग होईन हो रहिवासी चित्रकुटीचा. गेले धावून भक्त वेडे, म्हणती सुकृत जेवढे, पाठवी आज्ञानाथाकडे न जावे म्हणोनी. परी माता न मानी वचन, देई सर्वांसी दूषण, म्हणे तुम्हीच त्या ते विषण्ण केला असे. मज चाड नाही हो कोणाची, तेवी त्या कुमाराची, मी कदापिही न वांछी त्यास तेथे. क्षोभले नगरीचे जन, विनविती श्रीनाथ चरण, आम्हीही समागमे येऊन सेवू ऐक्य भावे. नाथ विचार करीती मनी, प्रसंग दिसे बहुत कठीण, यांचे होता देहावसान, कीर्ती आपुली जाईल. मग जनांप्रती वदती, मी दिसेना अनुसूया पर्वती, मज पाहती जे सन्मती, त्यास मी भेटेन. मी अदृश्य शक्ती खेळवून, तुमचे करीन पालन, हे माझे सत्यवचन श्रवण करावे गा. जेथे मूल शक्ती राहणार, तेथे काय करील कलेवर, सोडा सोडा शोक संभार प्रिय भक्त हो. मोर शास्त्रियांसी बोलविती, एकांती त्या ते सांगती, द्यावया जगासी सुमती, जातो आम्ही. माझी चिंता नच करावी, चिंतनी आवड ठेवावी, मग सहजची बघावी दिव्य ज्योती. ऐसे अभय देऊन, निघे वायू वेगे करून, पाहता पाहता नाथ आपण अदृश्य जाहला. श्रोतृवृंदे खिन्न न व्हावे, निज अंतरा विचारावे, नाथ आले न गेले स्वभावे, जेथील तेथेच असती. नाथ पहावा आपणात, आपणही मिळावे तेजात, मग आणू त्या तेजा रूपात, येईल तैसाची. आपण जखडिले नाथ चरण, तो कोठे जाईल पळून, कैसा होईल हो निर्गुण सांगा मज. नाथ आपुल्या सुखासाठी, सोडी चित्रकुटाची संगती, आता उगीच मनी खंती न करावी गा. पुढील किरणी अज्ञातवास, रुचेल श्री माधवास, घेईल अनेक नामांस, धोंड्या कोंड्यादिक. नाना नाटकी सूत्रधार, दावील अनेक प्रकार, तो ऐकती चतुर श्रोते जन हासती. इतकी रूपे घेईल, परी गुजते गुज ठेवील, ते अनुभवेच चाखवील अनुभविया. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथ सूत विरचिते चित्रकूटा त्यागवर्ण नाम पंचष्ठ किरण समाप्तः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.